संजय राऊतांचा आणि कुणाल कामरांचा डीएनए 100% एक होऊ शकतो. तरी शक्यता काय नाकारता येत नाही. कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे म्हणून निश्चितच असणार. हरामखोरांचा डीएनए एकच असतो. मला माहिती त्यांचा डीएनए काय आहे. शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. जिस लेवल पे जिस लेवल पे कुणाल कामरा ने माननीय उच्च न्यायालय हो, माननीय देश के पंतप्रधान हो, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री हो, कुछ हिंदू देवताओं के ऊपर भी उन्होंने जिस तरीके से टीका टिप्पणी या फिर अपमानास्पद जो भी उन्होंने वक्तव्य किए है, मेरे ख्याल से कायदा ये उन्होंने जो भी उनकी जो स्टेटमेंट्स थी बिल्कुल वो फ्रीडम ऑफ स्पीच के अगेंस्ट थी. तो मेरे ख्याल से इसलिए उनको जो अपना महाराष्ट्र कायदा है उससे उनको जाना पड़ेगा. कुणाल कामरा आणि संजय राऊतांचे फोटो एकत्र झळकले. संजय राऊत म्हणतायत माझा आणि त्याचा डीएनए एकच आहे. तो काही चुकीचं नाही बोलला. संजय राऊतांचा आणि कुणाल कामरांचा डीएनए 100% एक होऊ शकतो. तरी शक्यता काय नाकारता येत नाही. किंवा ते जर का स्वतःच बोलत असेल तर सत्य देखील आहे. तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहेत. कुणाल कामरा या प्रकारचं वक्तव्य करून स्वतः चर्चेत राहण्याचा हे प्रयत्न करत असतात. हे स्टँडअप कॉमेडियन हे ते एकदम हे जे सगळं स्टँडअप कॉमेडीचा जो प्रकार चालू आहे, अश्लील शिवीगाळ करणं, अश्लील जोक्स करणे, हे सगळं यांचं काम आहे. कुठेतरी हे सगळं बंद झालं पाहिजे. दुसरं, कुणाल कामराने ज्या प्रकारचं वक्तव्य केलं हे काय पहिल्यांदा केलं नाहीये. ते याच्या आधी मोदीजींवर त्यांनी बोलले, फडणवीस साहेबांवर त्यांनी बोलले, अमित शहा साहेबांवर बोलले आणि देशातल्या इतर नेत्यांच्या बद्दल ते बोलत असतात. ते भारत तोडो यात्रा जी राहुल गांधींनी काढली होती त्याच्यासोबत ते चालले होते, त्या यात्रेसोबत ते जुडले होते. निश्चितच कुठेतरी कुणाल कामराच्या मागे काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष आहेत, ही माझी शंका आहे. संजय राऊत म्हणतात कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे म्हणून निश्चितच असणार. हरामखोरांचा डीएनए एकच असतो. संजय राऊत म्हणतात की माझा डीएनए आणि कुणाल कामरांचा डीएनए एकच आहे. त्या पद्धतीने मला माहिती त्यांचा डीएनए काय आहे. शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे.